अध्यक्ष महोदय, मी नगर विकास विभाग, पीडब्ल्यूडी आणि पर्यावरण विभागाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करायला उभा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची मागणी क्रमांक H3 बाब क्रमांक 98 पृष्ठ क्रमांक 64. अध्यक्ष महोदय, आपल्या या राज्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम कसं सुरू आहे याचं जर प्रतीक बघायचं असेल तर आज सकाळी टीव्हीवर सत्ताधारी आमदारांकडूनच पीडब्ल्यूडी मार्फत चालवणाऱ्या एका गेस्ट हाऊसमध्ये जी मारहाण झाली हे मला वाटतं एक प्रतीक आहे. खरं म्हणजे हे महाराष्ट्राचं सुदैव समजायला लागेल की जेव्हा ते आमदार हे बनियन आणि टॉवेलमध्ये एका कर्मचाऱ्याला मारत होते तेव्हा मारता मारता त्यांचा टॉवेल सुटला नाही. ही खरंच महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून एक सुदैवाची बाब समजायला लागेल. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये पीडब्ल्यूडी मार्फत शासकीय वसाहतीचं काम चालतं, बांधकाम चालतं आणि त्याचा मेंटेनन्स देखील चालतो. जुनी शासकीय वसाहत जी आहे त्याला आता बांधकाम होऊन 50 वर्ष झाली, 60 वर्ष झाली. पण दुर्दैवाने त्याचं जर आत्ताचं आपण स्वरूप बघितलं, मी मध्ये मंत्री महोदयांना देखील विनंती केली की आपण तिकडे या, एकदा पाहणी करा. इतकी वाईट परिस्थिती आहे की जेलमध्ये सुद्धा राहणारे जे लोक असतील त्यांची लिव्हिंग कंडिशन ही जुन्या शासकीय वसाहतीपेक्षा चांगली असेल. पाणी मिळत नाही, पाऊस पडल्यानंतर जायला मार्ग नाही, केवळ खाली साप फिरत नाहीत तर आता मंगूस सुद्धा फिरायला लागलेले आहेत. मेंटेनन्सला वरनं पाणी पडत असतं म्हणून वॉटरप्रूफिंग नाही करत तर ताडपत्री टाकण्यात येते. आणि हे तेच कर्मचारी आहेत जे आपल्या या अधिवेशन काळामध्ये दररोज आपल्या सोबत बसलेले असतात. आपण जर त्यांच्या मेंटेनन्स करता, त्यांच्या घराच्या मेंटेनन्स करता जर काम करू नाही शकलो तर अध्यक्ष महोदय, मोठ्या मोठ्या घोषणा करून नक्की आपला उपयोग काय हा आपण विचार करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये नवीन हायकोर्टच बांधकाम होणार आहे असं गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही ऐकतोय. नवीन हायकोर्टचं बांधकाम होणार म्हणून जुन्या शासकीय इमारती, वसाहती या पाडण्यात आल्या. मला हे कळत नाही की पाडल्यानंतर या बजेटमध्ये नवीन हायकोर्टच्या बांधकामाकरता एकही रुपया नसताना पाडण्याची एवढी घाई का केली. आज परिस्थिती काय निर्माण झाली आहे, लोकांना आपण घरातनं निष्कासित करून टाकलं, पण नवीन गव्हर्नमेंट कॉलनी, नवीन शासकीय वसाहतीत घरच तयार नाही झाली. मग आपण काय करतोय, हायकोर्टचा जो बाधित क्षेत्र आहे तिकडनं लोकांना काढतोय आणि अक्षरशः डिलॅपिडेटेड म्हणजे अत्यंत धोकादायक असलेल्या जुन्याच वसाहतीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना परत पाठवतोय. हा कुठला न्याय अध्यक्ष महोदय? आणि त्यावर आपण कधी काय काम करणार आहोत की नाही? आणि म्हणून कधी आम्ही पीडब्ल्यूडी कडे गेलो की निधी नाही एवढं एकच कारण आम्हाला सांगण्यात येतं. अध्यक्ष महोदय, गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची घरं द्यायचं ही मागणी गेले 25-30 वर्षापासून जोर धरते. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागायच्या शेवटच्या दिवशी गेल्या सरकारने एक GR काढला आणि सांगितलं भूखंड देण्यात येईल. आज 7 महिने झाले. 7 महिन्यानंतर एक समिती गठीत करण्यात आली की हा भूखंड किती असावा, कसा असावा आणि कोणाकोणाला घरं द्यायची. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, जेव्हा नवीन सरकार आलं होतं तेव्हा मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या पहिल्या भाषणात सांगितलेलं की विरोधकांची संख्या किती आहे याला महत्व नाही, ते जनतेचे लोकप्रतिनिधी आहेत, त्यामुळे विरोधी पक्षातील आमदारांना सुद्धा योग्य तो मान आणि सन्मान आम्ही देणार. आणि त्यावेळा एक अतिशय आशेने अपेक्षेने मी देखील बाक वाजवलेला. पण आज काय झालंय, नवीन शासकीय वसाहतीत किंवा गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना भूखंड देण्यासंदर्भातली जी समिती गठीत करण्यात आली त्या समितीमध्ये अधिकारी घेतले त्याबद्दल मला काही आक्षेप नाही, पण 5 लोक असे घेतलेले आहेत. मंत्री महोदयांनी त्या
या ठिकाणी उपस्थित राहणं अपेक्षित आहे. ते फार चांगली भूमिका आणि मुद्दे मांडतायत. पण इथं अधिकारी तर कोण नाही, एक अधिकारी मोबाईलवरच आहेत, बाकी कोण इथं नाही. उपमुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आहे, उत्तर नाही देणार. त्यांना त्रास कसा सगळ्या वाईटपणा त्यांच्याकडे जातोय सध्या. त्यामुळे ते काही कोणी मोर्चा काढला की तिकडे यांचं नाव. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आपल्याला आहे की सभागृह स्थगित करा. ते जे कोणी मंत्री आहेत त्यांना बोलवा, त्यांचे उपसचिव वगैरे इथं दालनात उपस्थित ठेवा आणि मग चर्चा करा. आम्ही इथं बोलून जायचं, कुणी नोंद घेत नाही, तिथंही बसत नाही कोण आणि इथंही कोण बसत नाही. जरा दोन मिनिटं प्रत्येक वेळा थट्टा का? तुमच्याच बाजूचे प्रश्न लिहून घेतात ते. अध्यक्ष महोदय, त्यामुळे सभागृह आपण थांबवा. 5 मिनिटं 10 मिनिटं त्यांना बोलवा. हा काही कमीपणा नाही. तुमच्या मंत्र्यांना वटणीवर आणायला दुसरा पर्याय नाही तुम्हाला. अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सभासद सदस्य जयंत पाटील साहेबांनी काढलेला मुद्दा बरोबर आहे, परंतु राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून या तिन्ही विभागाचे सध्या नोट मी घेतो. त्यांनी काय मुद्दा सांगितला ते पण मी सांगू शकतो. त्याच्यामध्ये आत्ता मी निरोप पाठवलेला आहे. उदय सामंतजी, शिवेंद्रराजे भोसलेजी आणि पंकजाताई मुंडेजी या तिघांनाही ताबडतोब बोलवलेलं आहे. ते वरच्या सभागृहात होते. त्यांना सांगितलं की तिथं राज्यमंत्र्यांना बसवा आणि इथं या. आज आपल्या पुरवणी मागण्यांचा महत्त्वाचा दिवस आहे आणि आज गिलोटीन पण आहे, तर ते येत आहेत. चला बोला. नाही अध्यक्ष महोदय, जयंत पाटील साहेब. अध्यक्ष महोदय, ते विरोधी पक्ष नेते होते त्यावेळी हा मुद्दा किती जोरात मांडत होते मला माहिती आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, त्यांचं काही मनावर घेऊ नका. त्या मंत्र्यांना बोलण्यापर्यंत तुम्ही स्थगित करा. जयंत पाटील साहेब बोला. बघा एक मिनिट. बरेच लोकांची नावं आहे आणि 5:30 वाजता गिलोटीन आहे. माझी विनंती आहे की सर्वांना संधी मिळाली पाहिजे आणि वेळेत गिलोटीन झाला पाहिजे. यासाठी सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती आहे माझी. बोला. अध्यक्ष महोदय, मी ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेब यांचे आभार मानतो आणि मी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे देखील आभार मानतो की त्यांनी लगेच मंत्र्यांना बोलवून घेतलं. खरं तर मला अजितदादा इकडे उपस्थित आहेत, मी यामध्ये सुद्धा समाधानी आहे, कारण माझ्या मतदारसंघाकरता अजितदादांनी 205 कोटी अशी भरीव मदत ही गेल्या निवडणुकीच्या आधी केलेली आहे. त्यामुळे यावेळी सुद्धा ते करणार आहेत अशी देखील मला पूर्ण मला आनंद आहे आणि मला आशा अपेक्षा आहे. अध्यक्ष महोदय, मी म्हणालो तसं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं की विरोधी पक्षावर कुठलाही अन्याय करणार नाही, त्यांना देखील यथोचित मान सन्मान देण्यात येईल. मग माझा प्रश्न हा आहे की माझ्या मतदारसंघातील जेव्हा एखादा महत्वाचा विषय येतो, जेव्हा समिती गठीत होते, तेव्हा केवळ मी विरोधी पक्षामध्ये आहे म्हणून मला त्या समितीत घेण्यात येत नाही. अध्यक्ष महोदय, एक 2013 सालचा GR आहे, तो GR सुद्धा असेल माझ्याकडे, आता त्या कागदपत्रांमध्ये मला मिळत नाहीये. त्या GR मध्ये असा उल्लेख आहे की एखाद्या मतदारसंघामध्ये शासनाचा कुठलंही कामकाज होईल, मंत्री महोदय येईल, पालकमंत्री येईल, कुठलाही केंद्र सरकारचा मंत्री येईल, त्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी म्हणजे आमदाराला त्यामध्ये इन्व्हॉल्व केलं पाहिजे. मग हा विरोधाभास नाही का? आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, तुमचं राजकारण तुम्हाला लक लाभो. तुम्हाला कदाचित आम्ही विरोधी पक्षात होत म्हणून मला तुम्ही त्या समितीत घेतलं नसेल, पण आज या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करू इच्छितो की 7 महिने लागले ही समिती गठीत करायला. 7 महिने केवळ ही समितीत गठीत करायला लागले. आता जास्त वेळ वाया जाऊ देऊ नये. हे अधिवेशन संपण्याच्या पूर्वी किमान 20 एकर जागा ही शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात यावी आणि त्याला किमान 4 FSI हा देण्यात यावा, जेणेकरून गेले 25-30 वर्ष जे लोक तिकडे राहत आहेत त्या सगळ्यांना आपल्याला सामावून घेता येईल. आणि याचं बांधकाम हे BDD चाळीचं वरळीमध्ये ज्या धर्तीवर सुरू आहे, चांगले TCS, टाटा असेल, L&T असेल, अशा चांगल्या कॉन्ट्रॅक्टरकडनं बांधकाम करून देण्यात यावं आणि लोकांना, शासकीय कर्मचाऱ्यांना तिकडे घरं देण्यात यावी. अध्यक्ष महोदय, आज नगर विकास विभागाच्या सुद्धा पुरवणी मागण्या आहेत. त्यामध्ये मागणी क्रमांक F5 बाब क्रमांक 88 पृष्ठ क्रमांक 50 महानगरपालिकांना सहाय्य करण्याबाबत. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे मुंबईच्या आमदारांचं बहुतांश काम हे महानगरपालिकेतच चालतं. अत्यंत महत्वाचे प्रकल्प हे माझ्या मतदारसंघात आता सुरू आहेत, पण त्याचं जी गती आहे ती अत्यंत स्लो आहे, अत्यंत वाईट आहे.
निवडून आल्यापासून प्रत्येक अधिवेशनात मी हा मुद्दा मांडतो की माझ्या मतदारसंघामध्ये बीकेसी येतं, माझ्या मतदारसंघामध्ये कलेक्टर ऑफिस येतं, म्हाडाचं कार्यालय येतं, SRAचं कार्यालय येतं, अनेक शासकीय निमशासकीय ऑफिसेस येतात. दररोज वांद्रा ईस्ट परिसराला 5 ते 7 लाख लोकांचं फुटफॉल आहे. असं असून सुद्धा त्या परिसराची संपूर्ण दुर्दशा आहे. त्यावर कुठेही महानगरपालिका काम करताना दिसत नाही. म्हणतात आम्हाला निधी नाहीये. वांद्र्यापासून या वेगवेगळ्या भागाला जोडणार जो स्कायवॉक आहे तो पाडून टाकण्यात आला. त्याची खरं म्हणजे हायकोर्टाने सांगितलेली मुदत आहे जूनपर्यंत कंप्लीट व्हायला पाहिजे होता. आपण जुलैमध्ये आहोत, अजूनही त्याचं बांधकाम हे पूर्ण झालेलं नाही. 3 अंडरपास आहेत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या खाली, पण एकही नागरिक तो अंडरपास वापरत नाही कारण त्याची दुर्दशा आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील मायनर रोड्स जे छोटे रोड बांधणार होते त्याला सुरुवातीला सांगण्यात आलं की कॉन्क्रीटमध्ये बांधू, जसं मला वाटतं उपमुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा घोषित केलेलं. मग नंतर असं सांगण्यात आलं की ते ॲस्फॉल्ट मॅस्टिकमध्ये बांधू. माझी देखील ही मागणी आहे की ॲस्फॉल्ट मॅस्टिकमध्ये छोटे रस्ते बांधायला काहीच हरकत नाही, पण किमान ते बांधले तरी गेले पाहिजेत. अध्यक्ष महोदय, आज आपण नगर विकासच्या मार्फत नक्की फंड कशाला देणार हा देखील माझ्या मनामध्ये प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये VN देसाई हॉस्पिटल आहे. हे हॉस्पिटल हे वांद्रे, पार्ला, सांताक्रूज या सगळ्या महत्वाच्या 15 ते 20 लाख लोकांना सर्व्हिस करतं. पण मी जेव्हा तिकडे पाहणी केली तेव्हा असं लक्षात आलं की 50% पदच रिक्त आहेत. अध्यक्ष महोदय, 50% पदं रिक्त असताना हॉस्पिटल कसं चांगलं काम करणार? बरं, काही अधिकाऱ्यांचं डोकं सुद्धा असं काम करतं. असा निर्णय महानगरपालिकेने घेतला. गेले अनेक वर्षांपासून जर पदं रिक्त असतील तर ह्याचा अर्थ ती पदं रिक्त असताना सुद्धा मी पहिलाच बोलणार आहे माझ्या पक्षाकडून. मला 2 मिनिटं द्या, मध्ये सुद्धा व्यत्यय आलेला म्हणून. माझा प्रश्न हा आहे की जर अर्ध्याधिक पदच रिक्त असतील तर हॉस्पिटल चांगलं काम कसं करणार आणि त्याकडे आपण लक्ष देणार आहोत का? अध्यक्ष महोदय, मला कल्पना आहे 5:30 वाजता गिलोटीन आहे, आपण सुद्धा बेल वाजवताय, मी सुद्धा काही फार वेळ घेणार नाहीये. खरं म्हणजे मागणी करण्यासारखं भरपूर काय आहे, पण माझा सरळ सोपा प्रश्न आहे. आम्ही इकडे घसा कोरडा करून केवळ आमच्या मतदारसंघामध्ये रील बनवायला इकडे बोलतोय का? अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न सरकारला हा आहे की आम्हाला निधी तुम्ही देणार की नाही देणार एवढं सांगा. की विरोधी पक्षाला आम्ही 1 रुपया देणार नाही असं एकदा घोषित करून टाका. मला माहिती आहे की तुम्ही काही वरचा 1 रुपया आम्हाला देण्याची तुमची मनस्थिती नाही. माझं एवढंच म्हणणं आहे, जो निधी बाकी लोकप्रतिनिधींना तुम्ही देताय तेवढा तरी तुम्ही द्या. अध्यक्ष महोदय, आज सत्तेतल्या प्रत्येक आमदाराला महानगरपालिकेचे 15-15, 17-17 कोटी देण्यात येत आहेत. अध्यक्ष महोदय, जे नगरसेवक हे आमचा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले त्यांना 2-2, 3-3 कोटी देण्यात येतात. जे आमच्या पक्षावर अधिक प्रखर टीका करतात त्यांना 5-5 कोटी करण्यात येतात. मग अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात एकही नगरसेवक सोडून गेला नाही म्हणून तुम्ही वांद्रे पूर्वला दंडित करत आहात. अध्यक्ष महोदय, तिकडे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला निवडून दिलं म्हणून दंडित करत आहात. अध्यक्ष महोदय, वांद्रे पूर्ववर एवढा अन्याय का आणि केवळ आम्ही घसा कोरडा करून काही होणार आहे का हे माझं त्यामुळे विनंती आहे. तरी देखील मी शासनासमोर परत एकदा हात जोडून विनंती करू इच्छितो की किमान जेवढा निधी हा इतर लोकप्रतिनिधींना देण्यात येतोय तेवढा तरी द्यावा आणि वांद्रे पूर्वचा देखील विकास हा मुंबईतल्या इतर भागांसारखा देखीलच व्हायला पाहिजे एवढंच मी सांगतो. सन्माननीय सदस्य नरेंद्र मेहता.